नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी जे आहेत ते नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहेत ते बॅनर लावलेले आहेत. तर सध्याच्या घडीला आपण बघू शकता या ठिकाणी जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचे जे आहेत ते बॅनर जे आहेत त्यांच्या समर्थकांनी लावल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. देवाभाऊ आपले स्वागत अशा प्रकारचे बॅनर आपल्याला दिसत आहे. त्यासोबत जर बघितलं असेल तर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांचे सुद्धा बॅनर या ठिकाणी लावले आहेत. त्यासोबत जर बघितलं असेल तर अजित पवार यांचे सुद्धा बॅनर सध्याच्या घडीला नागपूर विमानतळ परिसरात आपल्याला दिसत आहे. उद्यापासून जे आहे ते हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यासोबत जर बघितलं असेल तर नेते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जे आहेत ते नागपुरात दाखल होत असतात. त्यासाठी त्यांचे समर्थक जे आहेत ते बॅनरबाजी करत असतात. यासोबत जर बघितलं असेल तर नागपूर विमानतळावर परिसरात जर बघितलं असेल तर अशा प्रकारचे बॅनर सध्याच्या घडीला आपल्याला दिसत आहेत. यासोबत जर बघितलं असेल तर बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. 8 दिवस हा संपूर्ण अधिवेशन चालणार आहे आणि त्या निमित्ताने जर बघितलं असेल तर डझनभर मंत्री आमदार जे आहेत ते नागपुरात दाखल होत असतात आणि कुठेही गालबोट लागू नये या अधिवेशन दरम्यान त्यासाठी जे आहे ते पोलिसांकडनं जे आहे ते चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आपण बघू शकता की सध्याच्या घडीला संपूर्ण जे आहे ते पोलिसांच्या ताफा या ठिकाणी दिसत आहेत. काही वेळातच जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा मग अन्य नेते जे आहेत ते इथे दाखल होतील आणि त्यासाठी जर बघितलं असेल तर पोलीस प्रशासनसुद्धा सज्ज आहे. या ठिकाणी जर बघितलं असेल तर संपूर्ण बंदोबस्त सध्याच्या घडीला आपल्याला दिसत आहे आणि 8 दिवस जे अधिवेशन चालणार आहे त्या अधिवेशनासाठी हे संपूर्ण बंदोबस्त असंच जे आहे ते रोज नेहमीप्रमाणे असणार आहे. आणि या आपण बघू शकता की अशा प्रकारचे बंदोबस्त सध्याच्या घडीला नागपुरातील विमानतळ परिसरात आपल्याला सध्याच्या घडीला दिसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तेजस मोहतुरे सह कॅमेरामॅन दीप मिश्रासोबत